वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण कॉमन पॅटर्न इन अॅनाटॉमी पेपर बघणार आहोत. आता नॉर्मली काय होतं की अॅनाटॉमीमध्ये खूप कमी पॉइंट्स असतात किंवा रचना शरीर आपण म्हणू, तर त्यामध्ये खूप कमी पॉइंट्स असतात जे तुम्ही इन कॉमन लिहू शकतात. बिकॉज प्रत्येक बोन हा प्रत्येक जॉइंट पेक्षा आणि प्रत्येक जॉइंट हा प्रत्येक ऑर्गन पेक्षा काय असतो, डिफरंट असतो. पण त्यांना लिहिण्याचा पॅटर्न मात्र सेम असू शकतो. त्याचा पॅटर्न सेम असतो, प्लस काही जे छोटे-मोठे पॉइंट्स असतील जिथं तुम्हाला कॉमन पॅटर्न फॉलो करता येईल, ते मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याला तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकायचं आहे, बिकॉज हा सेम पॅटर्न तुम्ही UTच्या एक्झाममध्ये फॉलो करू शकता अँड इट इस गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर यू. सगळ्यात आधी आपण बोन्स पासून स्टार्ट करूया. आता सगळ्यांना माहिती आहे, की बोन्सला लिहिण्याचा एक पॅटर्न असतो. आता कोणताही बोन आला तर सगळ्यात आधी आपण त्याची पोझिशन लिहिणार आहेत. आता पोझिशन हे अॅनाटॉमिकली करेक्ट असणं गरजेची नाही आहे. तुम्हाला बेसिक जे माहिती आहे तुम्ही ते लिहिलं तरी चालेल, अकॉर्डिंग टू युअर कम्फर्ट. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला ह्युमरस आला आणि तुम्हाला त्याची एक्झॅक्ट अॅनाटॉमिकल पोझिशन माहिती नसेल, तरी तुम्ही हे लिहू शकता दॅट इट इज अ बोन ऑफ द अपर आर्म और इट इज द बोन ऑफ द अपेंडिक्युलर स्केलेटन. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. प्लस त्याच्यानंतर नंबरसाठी तुम्हाला तिथं डोकं लावण्याची गरज नाहीये. सगळ्यांना सगळे बोन्स ऑलमोस्ट पाठ झालेच असतील आता, तर आता काही राहिलंच नाहीये. जर नसेल माहीत तर तुम्ही तो पॉइंटच स्किप करा डायरेक्ट. त्यानंतर टाइप. आता टाइपमध्ये पण मी तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ बोन्स ऑलरेडी शिकवलेलं आहे. त्यात आय होप तुम्हाला समजलं असेल, की किती टाइप्स ऑफ बोन्स असतात. आणि जर नाहीच आठवलं, तो बोन लंबा असेल तर काय लिहायचं, लाँग बोन. जर तो चपटा असेल तर काय लिहायचं, फ्लॅट बोन. एवढं तरी बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आहे साइड डिटर्मिनेशन. आता साइड डिटर्मिनेशनचं सगळ्या बोन्सचे सेपरेट असतं, तर त्यात सुद्धा आपण काही ॲज स्पेसिफिक लिहू शकत नाही. प्रत्येक बोनचे आयडेंटिफिकेशन मार्क्स डिफरंट असतात. सो त्यात कॉमन काही सांगू शकत नाही. बट जर त्या बोनला हेड वगैरे प्रेझेंट असेल किंवा त्याला अपर आणि लोअर एंड प्रेझेंट असेल, तर ते तुम्ही मात्र कॉमनमध्ये लिहू शकता, की अपर एंड अपर बाजूला असतो आणि मीडियल आणि लॅटरल ओळखण्याची एक आपल्याला हे दिली पाहिजे, काय एक कोणतीतरी हिंट लिहून द्यायची. कमीत कमी 2 ते 3 पॉइंट इथे लिहिणं अपेक्षितच आहे. 3 तर बेस असतात. कारण 3 पॉइंट सांगितल्याशिवाय तुम्ही कोणताही बोन ओळखूच शकत नाही. म्हणून 3 तर बेस पॉइंट्स तुम्हाला इथं साइड डिटर्मिनेशनचे लिहावेच लागतात. त्यानंतर आपण एक्सटर्नल फीचर्स बघूयात. आता एक्सटर्नल फीचरमध्ये जर कोणता लाँग बोन असला तर काय करायचंय, अपर एंड, मिडल शाफ्ट, लोअर एंड मध्येच एक्सप्लेन करायचंय. जरी तुम्हाला त्यात काही माहिती नसेल, किती बॉर्डर्स आहेत, किती सरफेसेस आहेत, किती काही आहे, तरी त्याला एक्सप्लेन करताना मात्र ह्या 3 फॉर्मॅटमध्ये केलं, तर ॲटलीस्ट त्यांना हे तर समजतं, की तुम्हाला बेसिक्स, की तो लाँग बोन आहे, की तो शॉर्ट बोन आहे, तो फ्लॅट बोन आहे, हे मात्र कळलेलं आहे. याचं त्यांना जाणीव होते. म्हणून तुम्ही हे लाँग बोनसाठी हाच फॉर्मॅट सगळ्यांनी फॉलो करायचा आहे. आणि मग मिडल शाफ्टच्या अंडरमध्ये बॉर्डर्स लिहू शकता, सरफेसेस लिहू शकता, अपर एंडमध्ये हेड असू शकतं, नेक असू शकते. कोणत्या-कोणत्या बोन्सला प्रोसेसेस असतात. कोणत्या-कोणत्या बोन्सला तर आपला मेनिस्कस असतात, बरोबर? तर ते तुम्ही अपर एंडमध्ये लिहू शकता. लोअर एंडमध्ये मॅक्सिमम इथं आपल्याला कॉन्डाइल्सच प्रेझेंट असतात. वरचे अपर लिम्बचे असो किंवा खालचे लोअर लिम्बचे असले तरी. तर कॉन्डाइल्स इथं मॅक्सिमम तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचे आहेत. आता प्रत्येक बोनला स्टडी करण्यासाठी तुम्ही कमीत कमी त्याचे बेस, त्याचं स्ट्रक्चर तरी तुम्हाला आठवला पाहिजे. जर स्ट्रक्चर आठवला तर तुम्ही निवांतपणे याला एक्सप्लेन करू शकता ह्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण पार्ट्स बघूया. आता पार्ट्समध्ये युजुअली पार्ट्स कशासाठी आपण एक्सप्लेन करतो, तर फ्लॅट बोन असला तर आपण पार्ट्समध्ये एक्सप्लेन करतो. आता फॉर एक्झाम्पल आपण स्कॅप्युला किंवा स्टर्नम घेऊया. आता स्टर्नममध्ये तुम्ही अपर एंड, लोअर एंड, शाफ्ट हे नाही लिहू शकत. मग अशा ठिकाणी तुम्ही काय करता, त्या बोनलाच डिव्हाईड करता. मॅन्युब्रियम, स्टर्नल बॉडी, झिपॉइड प्रोसेस. करेक्ट. मग तुम्ही याला डिव्हाईड केल्यानंतर याच्यामध्ये काय स्पेसिफिक फीचर्स प्रेझेंट आहे ते तुम्ही पार्ट्स वाईज लिहू शकता. फ्लॅट बोनसाठी हा रूल फॉलो करायचा आहे. जर लाँग बोन असला तर आपला अपर एंड, मिडल शाफ्ट, लोअर एंड वालाच रूल फॉलो करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मसल अटॅचमेंट. आता बघा, मसल अटॅचमेंटमध्ये पण स्पेसिफिकेशन ॲज सच आहे. ॲज सच म्हणजे सगळेच स्पेसिफाईडच आहे. तुम्ही कोणताही रँडम मसल कोणत्याही रँडम बोनमध्ये लिहिलेलं चालत नाही. कमीत कमी बेसिक मसल्स तरी माहिती पाहिजे. जर 10 मसल्स असतील त्यातले 6 तुमच्याकडनं लिहिणं अपेक्षितच असणार आहे. मोर दॅन हाल्फ.
त्यानंतर आपण जॉइंट्स फॉर्म लिहू शकता. आता जॉइंट्स फॉर्म तर मला सांगायची गरज नाही. आता इथला बोन आहे. इथला बोन आहे म्हणजे तुमच्या डोक्यात कमीत कमी एवढं तर असेल, की 2 जॉइंट फॉर्म करतो. एक शोल्डर, दुसरा एल्बो. लेम लँग्वेजमध्ये नावं लिहिले तरी चालेल. स्पेसिफिकेशन द्यायची गरज नाहीये. ग्लिनो ह्युमरल जॉइंट. इट्स नॉट नेसेसरी. तुम्ही लेमॅन लँग्वेजमध्ये शोल्डर जॉइंट, एल्बो जॉइंट लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ऑसिफिकेशन. ऑसिफिकेशन सुद्धा प्रत्येक बोनचे डिफरंट आहे. बट एक गोष्ट कॉमन आहे सगळ्यांमध्ये प्रायमरी अँड सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर्स असतातच. मग तुम्ही इथं प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर आणि सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर लिहू शकता. पुढचा नंबर थोडंफार वरती खालती झालं तर तेवढं ते ॲडजस्ट करून घेतील. नेक्स्ट ब्लड सप्लाय. आता ब्लड सप्लाय आणि नर्व्ह सप्लाय ह्या 2 गोष्टी तुम्ही कॉमन लिहू शकता. कॉमन ॲज सच काय? तर एक एक्झाम्पल घेऊ आपण बोनसाठी तर आपण घेऊ रेडियल. सॉरी रेडियस बोन. आता रेडियस बोन आहे, तर सगळ्यात आधी आपण ब्लड सप्लाय बघू. तर आता त्याच्याशी निगडीत कोणती आर्टरी तुम्हाला माहिती आहे? रेडियल आर्टरी माहिती आहे? लिहा ना रेडियल आर्टरी. कंपल्सरी नाहीये की ते करेक्टच होईल, पण चान्सेस वाढून जातात. ठीक आहे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट तुम्हाला माहिती आहे, की सगळे जे आर्टरीज निघतायत, तर ते आपलं कुठून निघतायत? आर्च ऑफ एओर्टा पासूनच निघतायत. बरोबर? अप्पर एंडच्या तरी. काय होईल? आर्च ऑफ एओर्टा पासून कोणती निघणार आहे आपल्या ह्या साइडला? तर सगळ्यात आधी ब्रेकिओसेफॅलिक. ब्रेकिओसेफॅलिकचे 2 पार्ट्स होतात. एक वरती जातात जे सेफॅलिककडे आणि एक ब्रेकियमकडे. ब्रेकियमकडे येतात तेव्हा त्याला ॲक्सिलरी आर्टरी म्हणतात. मग खाली आली की ब्रेकियल आर्टरी. ब्रेकियल आर्टरीचे 2 पार्ट आपले रेडियल आर्टरी आणि अल्नार आर्टरी बरोबर. त्याच्यापुढे अजून डिव्हिजन होत जातात. पण इथपर्यंत तर तुम्हाला बेसिक तर माहिती आहे. तर त्यासाठी तुम्ही इथं त्या बोनशी रिलेटेड आर्टरी किंवा वेन लिहून यायची. वेन तर नाही, बट इथं आर्टरी तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो रेडियस आलं तर रेडियल आर्टरी, टिबिया आलं तर टिबियल आर्टरी, फिमर आलं तर फिमरल आर्टरी. इथं कन्फ्युजन करायचं नाही, की यार काहीतरी होतं पण मला नेमकं आठवत नाहीये. नाही आठवत आहे ते जाऊ द्यायचं. आता फ्युबिलाला फ्युबिलर आर्टरी म्हणून नाहीये. त्याला पेरोनियल आर्टरी असं नाव आहे. तर ते 1-2 एक्सेप्शन्स असतात जे तुम्हाला पाठ करावेच लागतील. आता इलियम बोन असतो आपला, त्याला काय कॉमन इलियाक आर्टरीज आहेत ना, ते डायरेक्ट सप्लायला देऊन टाकायचे. एवढा विचार करत बसायचा नाही. तुमच्याकडे तेवढा टाईम नसतो तिथं विचार करण्यासाठी. ठीक आहे. बोनशी रिलेटेड, बोनच्या नावाशी रिलेटेड जी आर्टरी असेल रिस्पेक्टिव्ह ती लिहून टाकायची. सेम गोज फॉर नर्व्ह सप्लाय. ठीक आहे. नर्व्ह सप्लायमध्ये बी निअरेस्ट आता सपोज मला असं ॲज सच नर्व्हचा खूप नॉलेज नाहीये. पण मला एवढं तर माहिती आहे, की इथे आपण जर ह्युमरस घेतलं, तर ह्युमरसच्या जवळ इथे ॲक्सिलरी आर्टरी होती आणि मी कुठेतरी ॲक्सिलरी नर्व्ह पण वाचलं होतं. मी मस्क्युलो क्युटेनियस नर्व्ह पण वाचलं होतं ब्रेकियल प्लेक्ससच्या वेळेस. मग ते 2 नावं लिहून यायचे. जे तुम्हाला आठवतंय त्याच्याशी रिलेटेड एकदम नाही. असं झालं, की म्हणजे तुम्हाला बोन ह्युमरस आलेला आहे आणि तुम्ही लिहिताय सायटिक नर्व्ह. असं पण व्हायला नको. ते एकदम पण अवे फ्रॉम द टॉपिक नाही लिहायचंय. तुम्हाला टॉपिकशी जवळपास काहीतरी लिहायचंय. बिकॉज बॉडीचा एक खूप स्पेशल थिंग आहे, की कोणतीही गोष्ट ही सेपरेट नाहीये. सगळे एकमेकाला काय इंटरकनेक्टेड आहे. तर जर तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगतीये, की जर तुम्ही इथं रेडियस आलं तुम्हाला आणि तुम्ही ब्रेकियल आर्टरीचा सप्लाय लिहिलं, तर ते टेक्निकली बघितलं तर गलत नाहीये. बिकॉज ब्रेकियल आर्टरीचेच फर्दर 2 पार्ट होतायत ना, अल्नार आणि रेडियल. तर टेक्निकली जर आपण बघितलं तर ते रॉंग नाहीये. त्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला सांगतेय, की सगळ्यात जवळचं जे असेल आपल्याकडे आपल्याला ते तिथं लिहिणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अल्सो इन जनरल फॉर अप्पर लिंब तुम्ही काय लिहिणार आहे? ब्रेकियल प्लेक्सस. जर आठवलंच नाही, की काय लिहू आता मी? काय लिहून टाकायचं डायरेक्ट ब्रेकियल प्लेक्सस आणि जर लोअर लिंब आलं तर सेक्रल प्लेक्सस. हे डोक्यात एकदम फिट करून ठेवायचं. जर आठवलं नाही त्यांच्यासाठी सांगती आहे मी. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही नीट जे आठवत आहे तेच लिहून यायचं आहे. या कॉमन पॅटर्नमध्ये तुम्हाला मार्क्स किती येईल ह्या गोष्टीची मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. बिकॉज अगेन इट्स कॉमन पॅटर्न राइट? तो पर्टिक्युलर स्कोरिंगसाठी बनलेलाच नाहीये. ठीक आहे. हे फक्त लास्ट मूव्हमेंट तुमचे जे स्ट्रेस असतात त्याला रिड्यूस करण्यासाठी असतं. त्यानंतर क्लिनिकल अॅनाटॉमी. कोणताही बोन आला तर सगळ्यात कॉमन तुम्ही काय लिहू शकता? फ्रॅक्चर. कधी पण होतो, कुठेही होऊ शकतो, पण बोनमध्येच होतो. तर ही एक गोष्ट कोणताही पार्ट येऊ द्या. बाय चान्स जर तुम्हाला कोणताही आपण एक काम करू ह्युमरसचा फक्त अप्पर एंड आला आणि तुम्हाला ॲज सच कोणती डिफॉर्मिटी नाही माहिती अप्पर एंड ऑफ ह्युमरसची, फक्त फ्रॅक्चर लिहून यायचं.
त्याची सुद्धा तुम्हाला मार्क भेटतील तिथं. ओके. तो बोन फ्रॅक्चर हा कॉमन आहे आणि सगळ्यात इम्पोर्टंट इथं तुम्हाला कोणी रॉंग नाही प्रूव्ह करू शकत. कॉमन होतोच फ्रॅक्चर. कोणताही बोन असू द्या. इव्हन फॉर द फॅक्ट इथेमॉइड, स्फिनॉइड, फ्रंटल बोन सुद्धा यांचे फ्रॅक्चर्स सुद्धा होतात बॉडीमध्ये. नेक्स्ट आपण जॉइंट्स बघूयात. आता जॉइंट्समध्ये पण सेम पॅटर्न आहे. सगळ्यात आधी पोझिशन लिहिणार. सगळ्यांचे डिफरंट असणार आहे. आता मोजके 6-7 जॉइंट्स आहेत. तर ते तर तुम्हाला त्यांची पोझिशन माहितीच आहे. तिथं तुम्हाला ॲज सच ब्रेन्स लावायची गरज नाहीये. टाइप सुद्धा तुम्हाला आपण आयुर्वेदानुसार, मॉडर्ननुसार सगळे लिहिणार आहे. त्यानंतर नंबर सुद्धा तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक जॉइंट बघितलं गेलं तर 2-2च आहे. ओके. त्यानंतर पेक्युलॅरिटीज. पेक्युलॅरिटीज म्हणजे काय? पॉइंट ऑफ डिफरन्स. आता हे युजुअली मला असं वाटतं नी जॉइंटमध्ये आहे, शोल्डरमध्ये आहे आणि हिपमध्ये आहे. जबकी हे तिघच तुम्हाला काय असतात एल-ए-क्यूचे टॉपिक सुद्धा येतात. तर पेक्युलॅरिटीज लिहिणं म्हणजे काय? तुम्हाला या जॉइंटमध्ये बाकी जॉइंट्सपेक्षा काय डिफरंट वाटलं हे लिहिणं. गुड पॉइंट्स असतील असं जरुरी नाहीये. निगेटिव्ह पण असू शकते, पण बाकी जॉइंट्सपेक्षा डिफरंट असले पाहिजे. तर ते पॉइंट्स इथं तुम्हाला लिहायचे आहेत. 1-2 लिहिले तरी चालेल. ॲज सच कंपल्शन नाहीये 5-6 लिहिण्याचं. त्यानंतर आपण आर्टिक्युलेटिंग बोन्स लिहू, आर्टिक्युलेटिंग सर्फेसेस लिहू. आर्टिक्युलेटिंग बोन्स लिहिताना फक्त बोन्सचे नावं टाकायचे. आणि आर्टिक्युलेटिंग सर्फेसेस लिहिताना त्या बोनचा एक्झॅक्टली कुठला सर्फेस इन्व्हॉल्व होत आहे ते लिहायचं. फॉर एक्झाम्पल, आर्टिक्युलेटिंग बोन्स ऑफ शोल्डर जॉइंट जर मी तुम्हाला विचारलं तर आन्सर काय असणार आहे? स्कॅप्युला अँड ह्युमरस. बट आर्टिक्युलेटिंग सर्फेसेस विचारलं तर ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला अँड हेड ऑफ ह्युमरस. सो डिफरन्स बघा तुम्ही. जेव्हा मी सरफेस सांगतेय तेव्हा मी स्पेसिफाय सांगतेय. जेव्हा मी बोन सांगतेय तेव्हा मी रँडम सांगतेय किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम सांगतेय. हा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एक्सप्लेन करायचंय प्रत्येक सरफेस. जर येत असेल वेल अँड गुड, नसेल येत तर लिहायचं इट इज कव्हर्ड बाय हायलाईन कार्टिलेज. कंपल्सरी. जिथं जॉइंट आहे आणि जिथे 2 बोनपेक्षा जास्त किंवा 2 बोनची इन्व्हॉल्वमेंट आहे तिथं कोण प्रेझेंट असणार आहे? आपलं हायलाईन कार्टिलेज. त्याच्याशिवाय जो जॉइंट काय आहे तो पूर्णच नाहीये. तर ते एक गोष्ट तुम्हाला इथं ध्यानात घ्यायची आहे. ठीक आहे. आणि मेक टू राईट कव्हर्ड बाय हायलाईन कार्टिलेज हे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर लिगामेंट्स. आता लिगामेंट्स अगेन प्रत्येक जॉइंट्सचे लिगामेंट्स डिफरंट आहे. पण 2 लिगामेंट असे कॉमन आहेत जे तुम्ही प्रत्येक जॉइंटमध्ये लिहू शकता. कोणते आहेत ते? पहिला आर्टिक्युलर कॅप्सूल, दुसरा सायनोव्हियल मेम्ब्रेन. इन डिटेल बाकी काही लिगामेंट्स काही आठवले आणि बाकीचे ना कोलॅटरल लिगामेंट्स पण असतात. टिबियल कोलॅटरल, फ्युमोरल कोलॅटरल, रेडियल कोलॅटरल, अल्नार कोलॅटरल, परत इथं पण कोलॅटरल लिगामेंट्स आहेत. तर प्रत्येक ठिकाणी कोलॅटरल लिगामेंट्स आणि आर्टिक्युलर कॅप्सूल आणि सायनोव्हियल मेम्ब्रेन आलेच पाहिजे. फक्त आय गेस शोल्डर जॉइंट मध्ये नाहीये कोलॅटरल लिगामेंट. ठीक आहे. तर एक गोष्ट ध्यानात घ्या. रिलेशन्स आठवत असतील तर लिहा, नाही आठवत असतील तर जेवढं थोडंफार माहिती तेवढं लिहा. मी अजून पण तुम्हाला हेच सजेस्ट करणार आहे की इझी 2-2 तरी रिलेशन्समध्ये पाठ करा प्रत्येक जॉइंटचे. फक्त 2-2. अँटेरियरचे 2, पोस्टेरियरचे 2, इन्फिरियरचे 2, सुपिरियरचे 2 बस. त्यानंतर मसल अँड मूव्हमेंट. मसल आठवली नाही स्किप करायची. मूव्हमेंट लिहून यायची. आता जर तुम्ही नी जॉइंटला सर्कमडक्शन हे मूव्हमेंट लिहिलं तर हे चालणार नाही आहे. तुम्हाला एक जॉइंट किती मूव्हमेंट करतोय याची कल्पना स्वतः झालीच पाहिजे. आता सपोज मी शोल्डर जॉइंट घेतला. शोल्डर जॉइंट कसा टाइप आहे? बॉल अँड सॉकेट आहे. त्याची मूव्हमेंट भयानक आहे. बट एल्बो जॉइंट घ्या, नी जॉइंट घ्या, ते कसे टाइप आहे? हिंज जॉइंट आहे. हिंज जॉइंटची मूव्हमेंट पूर्ण डायरेक्शन मध्ये होते का? नाही. त्याची मूव्हमेंट काय स्पेसिफाईड आहे. जरी हायली किंवा फ्रीली मूव्हेबल असलं तरी स्पेसिफिक मूव्हमेंट्स आहे. ते फक्त एक्सटेन्शन करू शकतं, फ्लेक्झन करू शकतं. मला नाही वाटत नी जॉइंटनी सर्कमडेक्शन हा मूव्हमेंट होतोय बा म्हणून. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला बेसिक्स माहिती पाहिजे आणि त्या हिशोबानेच मूव्हमेंट लिहायचे. रॅन्डम मूव्हमेंट्स कुठेही लिहून यायचे नाही आहेत. ठीक आहे. मला अडक्शन अबडक्शन करून दाखवा नी जॉइंटचा. ते तर तुम्ही अँगल चेंज करून केलं तर पॉसिबल आहे. बट असं स्टँडिंग पोझिशनमध्ये ते करणं पॉसिबल नाहीये अडक्शन आणि अबडक्शन. किंवा खूप माइल्ड अमाउंटमध्ये होईल. मेजरली अडक्शन, अबडक्शन म्हणा, इव्हर्जन, इन्व्हर्जन हे पण पॉसिबल नाहीये नी जॉइंटचं. त्या अँकल जॉइंटचंच पॉसिबल आहे फक्त. तर ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवूनच करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर परत ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय सेम रूल प्लस याच्यात क्लिनिकल अॅनाटॉमीमध्ये कॉमन काय असणार आहे? आपला फर्स्ट डिस्लोकेशन आणि दुसरा लिगामेंट टिअर्स.
लिगामेंट टियर प्रत्येक याच्यात होईल. थोडं काही ट्रॉमा बसला, काय झालं तर लिगामेंट टियर लगेच होतात. डिस्लोकेशन इझिली होऊन जातो. जर लिगामेंट टियर झाली तरच युजुअली डिस्लोकेशन होतात. ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय कॉमनच आहे. सेम फॉर्मॅट जो आपण बोनसाठी यूज केला तो इथे यूज करायचा. आता फॉर एक्झाम्पल मी शोल्डर जॉइंट घेतलं. एक स्कॅप्युलाची नर्व्ह लिहून टाकायची आणि एक याची नर्व्ह लिहून टाकायची ह्युमरसची. आणि आर्टरीमध्ये पण सेम. एक सर्कमफ्लेक्स ह्युमरल आर्टरी, दुसरी सबस्कॅप्युलर आर्टरी. डन. जास्त डोकं लावायचं नाही की करेक्ट आहे, रॉंग आहे, कसं आहे, काय आहे. युजुअली चान्सेस असतात की आर्टरी तुम्ही काहीही लिहिली तरी शक्यतो अशीच असते की करेक्ट असते. त्यानंतर आपण बघूया सॉफ्ट ऑर्गन्स. आता सॉफ्ट ऑर्गन्समध्ये सगळ्यात आधी इंट्रोडक्शन लिहायचं. त्यानंतर पोझिशन लिहायचं. तो पर्टिक्युलर सॉफ्ट ऑर्गन कुठं प्रेझेंट आहे. सॉफ्ट ऑर्गनमध्ये आय, इयर हे पण येतील ना, सेन्सरी ऑर्गन्स पण कन्सिडर करून टाकायचं. त्यानंतर शेप, डिमेन्शन्स, कॅपॅसिटी. कोणत्या-कोणत्या ऑर्गनचे आपल्याला डायमेन्शन्स असतात. लेंथ, विड्थ आणि थिकनेस. कोणकोणत्या याची कॅपॅसिटी असते. एक्झाम्पल स्टमक. किती कॅपॅसिटी स्टोअर करू शकते ते, है ना? व्हॉल्यूम बेसवरती. तर ते जे काही असतील ते तुम्ही इथे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर एक्सटर्नल फीचर्स. एक्सटर्नल फीचर्समध्ये बॉर्डर, सरफेसेस असा पोल्स असू द्या, ऑरिफाइसेस असू द्या, कर्वेचर्स असू द्या, पार्ट्स असू द्या, एंड्स असू द्या, नॉचेस असू द्या, हे सगळं तुम्हाला तिथं कव्हर करावं लागेल. हे प्रत्येक ऑर्गनचे डिफरंट असतात. सो याला आपण काहीच करू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक ऑर्गन हा रोज थोडा रिवाइज करावाच लागेल, ज्याच्याने तुम्हाला हे लिहिता येईल. त्यानंतर रिलेशन्स. रिलेशन्समध्ये सेम आपल्याला 2 टाइपचे रिलेशन्स आहेत. पेरिटोनियल आणि विसरल. पेरिटोनियलसाठी पण तुम्हाला मग हे माहिती पाहिजे, की कोणता ऑर्गन इंट्रा पेरिटोनियल आहे, कोणता इंट्रा आहे, कोणता रेट्रो आहे. तुम्हाला जर हे माहिती पडलं, तर तुम्ही पेरिटोनियल रिलेशन्स खूप इझिली लिहू शकता. त्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर जर प्रेझेंट असेल तर लिहायचं. जसं ब्लॅडरमध्ये इंटरनल आहे, ट्रायगॉन वगैरे. स्टमकमध्ये रुगे असतात. ठीक आहे, हे सगळं बेसिक लिहायचं. ब्लड आणि नर्व्ह सप्लाय सेम फॉर्म्युला. स्टमक आहे तुम्ही काय लिहिणार? गॅस्ट्रिक आर्टरीज. स्प्लीन आहे तुम्ही काय लिहिणार? स्प्लिनिक आर्टरीज. त्या पॅन्क्रियास आता हां, पॅन्क्रियासाठी पॅन्क्रियाटिक आर्टरी फक्त आहे का? नाही. पॅन्क्रियाटो डिओडोना आर्टरी आहे. गॅस्ट्रो पॅन्क्रियाटिक आर्टरी आहे. मिक्स करून नावं जे असतील ते लिहायचं. सेपरेट पॅन्क्रियाटिक आर्टरी नाहीये. ठीक आहे. त्यानंतर व्हेनस ड्रेनेज. व्हेनस ड्रेनेज पण सेम फॉर्म्युलाने लिहू शकता. जी आर्टरी लिहिली आहे त्याच्याशी रिस्पेक्टेड तुम्ही वेनचं नाव टाकलं तरी चालेल. नाहीच आठवलं तर काय सांगितलं होतं मी ॲब्डॉमिन ऑर्गन्सच्या मध्ये ॲब्डॉमिनल ऑर्गन्सचे जे वरचं पार्ट असेल त्याला कोण सप्लाय करतं? सिलियाक ट्रंक. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. हा जर तुमचा ॲब्डॉमिन आपण कन्सिडर केला. हा जर तुमचा फक्त एवढं काय तुमचा ॲब्डॉमिन. याला 3 पार्ट्समध्ये आपण डिव्हाईड करायचं. बरोबर? आणि ह्या 3 पार्ट्समध्ये वरच्याला कोण सप्लाय करतं आपलं ॲब्डॉमिनल एओर्टाचं? सिलियाक ट्रंक. याला कोण सप्लाय करतं? सुपिरियर मेसेंट्रिक आर्टरी. आणि याला कोण सप्लाय करतं? इंफिरियर मेसेंट्रिक आर्टरी. तर हे तुम्ही इथे लिहिणं अपेक्षित आहे. एवढं बेसिक लिहा, नाही खूप डिटेलमध्ये तुम्हाला आठवलं तर. हे ॲब्डॉमिनल एओर्टाचे पार्ट आहे. ॲब्डॉमिनल एओर्टाचे. ओके? ओके. त्यानंतर क्लिनिकल एनाटॉमीमध्ये सगळ्यात हिस्टोलॉजी सगळ्यांची वेगळी असणार आहे. लिम्फॅटिक ड्रेनेज जो जवळचा लिम्फ नोड असेल तो लिहून टाका. त्यानंतर क्लिनिकल एनाटॉमी आता सगळ्यांची डिफरंट असते नॉर्मली, पण एक कॉमन असतो. आयटिस म्हणजेच इन्फ्लमेशन कॉमन असतं. हेपॅटायटिस, पेरिटोनायटिस, गॅस्ट्रायटिस. बरोबर? तर हे तुम्ही आयटिस कॉमन लिहू शकता कोणत्याही याच्यात आलं तर. प्लुरायटिस वगैरे. लास्टली आपण एक मर्म बघूया. आता आयुर्वेदाला ॲज सच कॉमन पॅटर्न नाहीये. बट मर्मच्या केसमध्ये ना एक सिस्टमॅटिक पॅटर्न असतो ज्याला आपल्याला फॉलो करावा लागतो. कोणताही एक इंडिव्हिज्युअल मर्म जर तुम्हाला लिहायला आलं तर. तसं नॉर्मली तुम्हाला इंडिव्हिज्युअल येत नाही. 5 मार्काला 2 मर्म किंवा 10 मार्काला 6 मर्म असा सुद्धा लॉजिक येतो तुमचा. पण जर तुम्हाला 5 मार्काला 2 मर्म आले, तर एक मर्म तुम्ही एवढ्या पूर्ण पॉइंट्समध्ये कव्हर केला पाहिजे. तरच तुम्हाला ते 5 पैकी 2.5 प्लस एक डायग्राम. ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे डायग्राम. मर्म असू द्या, बोन्स असू द्या, जॉइंट्स असू द्या, सॉफ्ट ऑर्गन असू द्या. डायग्राम कंपल्सरी सगळ्यांना काढणंच भाग आहे. ठीक आहे? त्यानंतर स्थान. सगळ्यात आधी स्थान सांगायचं.
सपोज मी सांगितलं शंखमर्म, मग कुठे आहे? तर भ्रू आणि केशांत जी लाईन असते त्याच्यामध्ये असते तो शंखमर्म. मॉडर्न कोरिलेशन लिहायचं. मॉडर्न कोरिलेशनमध्ये कोणतं? टेम्पोरल बोन, शंख. ठीक आहे. संख्या किती आहे? पूर्ण बॉडीमध्ये किती आहे? वर्गीकरण षडंगानुसार कोणत्या ह्याच्यात येतं? तो शीर्गत मर्म आहे. रचनेनुसार कोणता टाइप ऑफ मर्म आहे? मला वाटतं तो शिरामर्म आहे. परिणामानुसार सद्य प्राणर्य, कालांतर हृदयमर्म घ्या फक्त. आपण एक एक्झाम्पल घेऊ हृदयमर्म आणि हृदयाच्या हिशोबाने सांगू. परत स्थान कुठे आहे? 2 स्तनांच्या मध्यभागी, बरोबर? 4 अंगुल प्रमाणे. त्यानंतर संख्या किती आहे? एकच. वर्गीकरण षडंगानुसार कुठे येतं? मध्य शरीरमध्ये. त्यात पण स्पेसिफिक सांगितलं तर उरगतमध्ये, बरोबर? त्यानंतर रचनेनुसार कसा आहे तो? शिरामर्म आहे, बरोबर? परिणामानुसार कसा मर्म आहे तो? सद्य प्राणहर मर्म आहे. परिमाण किती आहे त्याचा? 4 अंगुल सांगितलं होतं तुम्हाला. त्यानंतर मॉडर्न कोरिलेशन काय? ह्युमन हार्ट सोबत. विविध लक्षणे काय असणार आहे? आघात झाल्यास लगेच मृत्यू प्राप्ती होते. बरोबर? सिंपल एवढंच तुम्हाला लिहायचंय. सध्या प्राणहर आहे ना तो, म्हणून आघात झाल्यास लगेच मृत्यू होतो. ठीक आहे? तो व्हायटल पार्ट आहे, मर्म आहे. तर मृत्यू तर होणार आहे, पण कशा प्रकारे? एक्झॅक्ट नॉट कंप्लीट मृत्यू, बट हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. तर हा तो पॅटर्न असणार आहे. लास्टली मी तुम्हाला एवढंच म्हणेल, की अशा भरपूर ह्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स माझ्या ॲपवरती दिलेल्या आहे. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ते जाऊन ते ॲप व्हिजिट करू शकता. तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक यू.